नमस्कार. सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सन 2018 पासून मराठा आंदोलक आणि मराठा आरक्षण विश्लेषक म्हणून प्रसिद्ध असलेले आणि कायद्याचं ज्ञान घेणारे मराठा आंदोलक जयवंत डिसले हे आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत आपण मराठा आरक्षणावरून काही चर्चा करणार आहोत. 2 सप्टेंबर 2025 रोजी मनोज जरांगे पाटील यांनी 5 दिवसांचं उपोषण मागे घेतलं. त्यांना सरकारकडून जी आर सुपूर्द करण्यात आला आणि याच जी आरवर आपण काही चर्चा त्यांच्याशी करणार आहोत. ते आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. सर्वप्रथम मी तुमचं स्वागत करतो. थँक्यू. आणि जो जी आर काढण्यात आला सरकारकडून त्याच्यामध्ये आता भरपूर तो चर्चेमध्ये आहे. त्याच्यामध्ये जे सांगण्यात आलं जी आरमध्ये की हैदराबाद गॅजेटच्या नुसार त्याच्या अनुषंगानेच हा जी आर काढण्यात आला. तर नेमकं हे हैदराबाद गॅजेट काय आहे? नक्कीच पहिल्यांदा आपण हैदराबाद गॅजेट समजण्याच्या अगोदर आपल्याला मराठा आरक्षणाची एक पार्श्वभूमी माहीत असणं तितकंच गरजेचं आहे. कारण भले 2 सप्टेंबर रोजी हा जी आर निघाला असला तरी याची मग पार्श्वभूमी अशी आहे. 1962 सालापासून अण्णासाहेब पाटील असेल, नंतरच्या काळामध्ये अण्णासाहेब जावळे पाटील असतील आणि आत्ताच्या आत्ता याच्यामध्ये सुद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी गेल्या बऱ्याच वर्षापासून हा आरक्षणाचा लढा लढवला जात आहे. तर यामध्ये गेल्या 40-45 वर्षाची ही मराठा समाजाची तपश्चर्या मी म्हणतो थोडी आता अस्तित्वात आलेली आहे. या जी आर मध्ये जो जी आर काढण्यात आला त्याच्यामध्ये हैदराबाद संस्थांचं गॅजेट लागू करण्यात आलेलं आहे. पहिल्यांदा आपण हे हैदराबाद संस्थांचं गॅजेट काय आहे आणि त्याच्या अगोदर जे आपल्याला मराठा शासनाने जे आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये असं होतं की मराठा शासनानं आतापर्यंत आपल्याला महाराष्ट्र शासनानं 2014 साली 16% आरक्षण आणि 2018 साली परत 10% आरक्षण SCBC मधून देण्यात आलेलं होतं. पण सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सनुसार मराठा आरक्षण घेण्याचे 3च प्रवर्ग आहेत, SC, ST, OBC. आणि महाराष्ट्र सरकारने आपल्याला SCBC मधून आरक्षण दिलेत होतं. तर SCBC याचा फुल फॉर्म असं म्हणायला गेलं तर SC सोशियली इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास याचा अर्थ असा होतो. परंतु आर्टिकल 15, आर्टिकल 16, आर्टिकल 340, आर्टिकल 341, आर्टिकल 342 मध्ये सोशियली आणि इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लाससाठी OBC हा प्रवर्ग सुप्रीम कोर्टाने निर्माण केलेला आहे. मग OBC प्रवर्ग SCBC असताना सुद्धा तुम्ही जर SCBC मधून ऍडमिशन दिलं, रिझर्वेशन दिलं तर सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्दपातल होतं. कारण 1992 साली इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडियाचं जजमेंट असं आहे, जर तुम्ही 50%ची मर्यादा जर ओलांडली तर तुमचं आरक्षण हे कायद्याच्या तरतुदीमध्ये बसत नाही. आणि जे आपल्याला याच्या अगोदर जी 2 आरक्षण दिली होती ती 50%ची मर्यादा ओलांडत होती, त्यामुळे ती दोन्ही आपली रद्दपातल झाली. पण मनोजदादा जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं मला वाटतं सगळ्यात मोठं फलित आणि यश म्हणावं लागेल. जी शिंदे समितीने जे 58 लाखांच्या नोंदी सापडल्या त्या 58 लाखांच्या नोंदीमध्ये आपल्याला हे स्थापित झालं की आपला मराठा समाज हा कुणबी आहे. आणि 1981 सालच्या आणि सुप्रीम कोर्टाने जे OBC जातींचे जे जजमेंट पास केलेत त्याच्यामध्ये कुणबी ही जात OBC प्रस्थापित झालेली आहे. आणि 58 लाखांच्या नोंदीमध्ये मराठा समाज हा कुणबी असं हे सिद्ध झाल्यामुळे हे आपल्याला एक सोपी प्रक्रिया झाली की आपण आता OBC मध्येच येतो आणि आपल्याला येणारे इथून पुढे घेणार आपल्याला रिझर्वेशन हे OBC मधूनच असलं पाहिजे, ज्यामुळे आपण हे सुप्रीम कोर्टामध्ये आपलं हे रिझर्वेशन कायद्याच्या प्रक्रियेमध्ये बसतंय. त्याच प्रक्रियेचा आधार घेऊन आपल्याला शिंदे समितीच्या वतीने 58 लाखाच्या नोंदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सापडल्या आणि त्याच लागू करण्यासाठी काही अडचणी येत होत्या. म्हणून दादा जरांगे पाटला मुंबईमध्ये येऊन पुन्हा आरक्षणाला बसलेत. दादांच्या आंदोलनाचा एक सगळ्यात महत्वाचा विषय पहिल्यापासूनच असा होता की हैदराबाद गॅजेट लागू करण्यात यावे, ज्यामुळे ज्यांना शिंदे समितीमधून नोंदी सापडलेल्या नाहीयेत त्यांना पण हैदराबाद गॅजेट आणि सातारा संस्थांच्या गॅजेटमधून त्यांच्या नोंदी सापडल्या जाऊ शकतात. आता आपण हैदराबाद गॅजेट हे नक्की आहे ते पहिल्यांदा समजून घेऊया. हे हैदराबाद गॅजेट आहे, आपण पाहू शकता. हैदराबाद गॅजेटवरती असं वरती लिहिलेलं आहे, एम्पिरिकल गॅजेटियर ऑफ इंडिया, स्टेट हैदराबाद. तर हे हैदराबाद गॅजेट हे केंद्र सरकारचं एक
महत्त्वाचं डॉक्युमेंट मानलं जातंय. हे डॉक्युमेंट 1901 सालचं आहे. तर हे 1901 सालच्या डॉक्युमेंटनुसारच देशाच्या कायद्याची प्रक्रिया नंतर पार काढण्यात आली. त्यामुळे हे गॅजेट हे केंद्र सरकारचं एक महत्त्वाचं डॉक्युमेंट मानलं जातं. आता ह्या गॅजेटमध्ये हैदराबाद संस्थानमध्ये महाराष्ट्रामधील 5 जिल्हे होते. 1901 साली हैदराबाद निजामांची सत्ता होती. निजामाच्या सत्तेमध्ये 98,45,000 ही लोकसंख्या होती. त्याच्यामध्ये 20 लाख हे फक्त कुणब्यांची लोकसंख्या होती. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या कमीत कमी 20% मराठा कुणबे होते हे लोकसंख्येमधून सिद्ध होते. तर याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठवाड्यामधील 5 जिल्ह्यांचा समावेश होता. औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड आणि उस्मानाबाद म्हणजे आत्ताचा धाराशिव. हे मराठवाड्याचा काही भाग हैदराबादमध्ये होता, निजामांच्या संस्थेमध्ये होता. त्यासाठी हे हैदराबाद गॅजेट आहे. तर आता हैदराबाद गॅजेटमध्ये आपण काय लिहिले ते पहिल्यांदा पाहूया. हैदराबाद गॅजेटमध्ये औरंगाबाद डिव्हिजनमध्ये आपलं मराठवाडा हा औरंगाबाद डिव्हिजनमध्ये येतो. तर याच्यामध्ये औरंगाबाद डिव्हिजनमध्ये औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड या तालुक्यांचा समावेश आहे. त्याच्यानंतर आपण हे पाहू शकता औरंगाबाद डिस्ट्रिक्टमध्ये मराठा हा कुणबीचा प्रयोग केलेला आहे. आपण पाहू शकता इथे बघा, मराठा हा कुणबीचा प्रयोग केलेला आहे. या गॅजेटमध्ये कुठेच मराठा आणि कुणबी किंवा कुणबी आणि मराठा किंवा कुणबी कॉमा मराठा असा कुठेच उल्लेख नाहीये. म्हणजे जो उल्लेख आहे तो कुणबी आणि कुणबी मराठा आहे. म्हणजे जी जात आहे ती कुणबीच आहे. मराठा हा एक वेगळा जातीचा कुठंच उल्लेख केलेला नाही. म्हणजे संपूर्ण हैदराबाद मराठवाड्याच्या गॅजेटमध्ये मराठा हा कुठं स्पेसिफिक जातीचा उल्लेख करण्यात आलेला नाहीये. किंबहुना गुलबर्गा कर्नाटक राज्यामध्ये जे गुलबर्गा येतं त्याच्यामध्ये बिधार करू नये त्याच्यामध्ये सुद्धा कुणबीचा उल्लेख करण्यात आलेला. मी तुम्हाला बिधारचं डॉक्युमेंट दाखवतो. बिधारमध्ये सुद्धा कुणबीच आहेत. म्हणजे वेगळी असा या गॅजेटमध्ये वेगळा असा कुठंच मराठाचा उल्लेख करण्यात आलेला नाहीये. सांगायचं तात्पर्य एवढं एकच आहे की जे मराठा आहेत ते सुद्धा कुणबीच आहेत. म्हणजे संपूर्ण गॅजेटचं जर बघायला गेलं तर मराठा हेच कुणबी आहेत. पण काही कालांतराने त्यांचं कुणबीकरण उल्लेख करायचा राहिला असेल. त्यामुळं इन शॉर्ट असं म्हणायला हरकत नाही की संपूर्ण हैदराबाद गॅजेट हे कुणब्यांची जात प्रस्थापित करते. म्हणजे या गॅजेटमध्ये सर्व ठिकाणी जी नोंद आहे ती कुणबी आणि त्याच्या पुढे लगेचच मराठा लिहिलं. मराठा शब्द आहे. कुठल्याही प्रकारची जागा नाही, कॉमा नाही आणि म्हणजे अँड आणि किंवा व हा शब्दच नाहीये. कुठंच नाही. कुणबी मराठा म्हणजे हा एकच शब्द आहे. एकच शब्द आहे. आणि गॅजेटमध्ये मराठा ही जात कुठंच प्रस्थापित केलेली नाहीये. म्हणजे संपूर्ण गॅजेट हे कुणबी मराठा ही जात प्रस्थापित केलेली आहे. आणि सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्समध्ये कुणबी ही जात ओबीसीच्या आरक्षणामध्ये येते. त्यामुळे हे गॅजेट जर आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू झालं तर ज्यांना शिंदे समितीच्या वतीने ज्यांना कुणब्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत तर त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र ओबीसी मधनं देण्यात सरकारला प्रमाणपत्र ते मिळू शकतं. तर त्याच्यानंतर दुसरा उल्लेख असा होतो की सातारा गॅजेटमध्ये दादाने सांगितलं त्या चर्चेमध्ये असं घडलं की सातारा गॅजेट 2 महिन्यानंतर लागू करण्यात येईल. त्याच्या चर्चेमध्ये असं होतं की शिवेंद्रराजे भोसले सातारा संस्थानचे राजे आहेत. त्यांनी असं म्हटलं की काही तांत्रिक अडचणी आहेत. तर तांत्रिक अडचणी नक्की कोणत्या आहेत? आता हैदराबाद गॅजेट तर लगेच लागू होतंय. सातारा संस्थानचं गॅजेट तांत्रिक अडचणीमुळे 2 महिने कालावधी लागू व्हायला. तर जे माझ्या निदर्शनास आलेलं आहे त्याच्यामध्ये असं आहे, सातारा संस्थानचं गॅजेट हे मोडी लिपीमध्ये आहे. किंबहुना मला सातारा संस्थानच्या सातारा जिल्ह्याबद्दल बोलायचं म्हणलं तर सातारा जिल्हा हा मराठा बहुल जिल्हा मानला जातो. कारण ती आपल्या साम्राज्याची राजधानी पहिल्यापासून आहे. त्यामुळं एक मराठा बहुल जिल्हा होतो. पण मला सांगावं लागेल की सातारा जिल्ह्यातील जावळीचं खोरं असेल, वाई, फलटण, मावेश्वर, कोरेगाव, कराड दक्षिण, कराड उत्तर
पाटण या भागामध्ये सुद्धा शिंदे समितीच्या वतीनं कुणब्यांच्या बऱ्याचशा नोंदी सापडलेल्या आहेत. खास उल्लेख करायचा झाला तर जावळी खोऱ्याचा आणि कराड कोरेगावचा आणि पाटणचा करावं लागेल, कारण हा तसा बघितला तर जावळी खोरं आणि पाटण हे खोरं दुर्गम आणि डोंगर रांगा असलेलं आहे. यामध्ये जवळजवळ 4 ते 5 लाख अशा नोंदी सापडलेल्या आहेत, ज्या कुणब्यांच्या नोंदी येतात. सांगायचं तात्पर्य असं होतं की या समाजाला आजपर्यंत आपण कुणबी हे आजपर्यंत कधी माहीतच नव्हतं. आजपर्यंत आपण मराठा जातीमध्येच येतो असं माहीत होतं, पण मराठा जाती आजपर्यंत कुठं प्रस्थापित झालेली नाही. या समाजाची लोकांनी आजपर्यंत कधी तहसीलदार कार्यालयामध्ये असो, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण कुणबी आहो का हे कधी चौकशी केली नाही, पण शिंदे समितीच्या वतीनं ह्या नोंदी सापडलेल्या आहेत. सातारा गॅजेटबद्दल जर बोलायचं झालं तर 1881 साली गॅजेट प्रसिद्ध झालं. 1881 साली गॅजेटमध्ये इंग्रज सरकारचं गॅजेट होतं. त्याच्यामध्ये त्यावेळीची लोकसंख्या होती 10 लाख, पण त्याच्यामध्ये 5,80,000 ही फक्त कुणब्यांची लोकसंख्या होती. तेव्हाही कुठं त्या गॅजेटमध्ये सुद्धा कुठंही मराठा हा शब्द प्रस्थापित झालेला नाहीये. म्हणजे एकूण शिंदे समितीने ज्या नोंदी शोधल्यात त्या नोंदी शोधण्यासाठी कशाचा आधार घेतला गेला? ह्या हैदराबाद गॅजेटचा, सातारा गॅजेटचा, औंध गॅजेटचा यांचाच आधार घेऊनच त्यांनी हे सर्व केलंय का? नोंदी शोधल्या आहेत का? ह्या नोंदी घेताना सातारा गॅजेट असो, हैदराबाद गॅजेट असो, भूमिलेख असो, जिल्हा पंचायत तहसील कार्यालयामध्ये जे जुने काही डॉक्युमेंट्स आहेत, 1967 अगोदरचे जे काही जमिनीचे आधार आहेत, त्या जमिनीच्या आधारावरती शिंदे समितीने हा रिपोर्ट सादर केलेला आहे. पण अजूनही सातारा जिल्ह्याबद्दल विशेष बोलायचं झालं तर अजूनही नोंदी सापडू शकतात, कारण सातारा जे संस्थान आहे त्याच्यामध्ये डॉक्युमेंट आहे ना सगळे मोडी लिपीमध्ये आहेत. शिवेंद्रराजे भोसलेंचं मला वाटतं तांत्रिक अडचण हेच म्हणणं होतं की जे डॉक्युमेंट आहेत ते मोडी लिपीमध्ये आहेत आणि आता मोडी लिपीमधून ते आपल्याला नॉर्मल आपल्या लिपीमध्ये कन्वर्ट करायचे आहेत, त्यामुळे थोडा वेळ जाऊ शकतो. ही एक तांत्रिक अडचण त्याच्यामध्ये असू शकते. आणि काही आजही 1921 नंतर 1931च्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी मराठा लायसेन्स प्रस्थापित करण्याचं ऍक्च्युली ही फार व्यापक प्रक्रिया होती. त्याच्यामध्ये जे कुणबी आहेत त्यांनी स्वतःला मराठा स्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याच्यामध्ये जे कुणबी होते ते सरसकट मराठा होऊन गेले. त्यामुळे आता सातारामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा हा समाज जास्त दिसतो. परंतु अगोदर तो 1981च्या जनगणनेनुसार, इंग्रजांच्या जनगणनेनुसार तो कुणबीच होते. बरं, ह्याच्यामध्ये जे आता कुणबी आणि जे मराठा आहेत त्यांच्या सण, उत्सव, जन्म, मरणाच्या ज्या काही विधी असतात त्या सर्वच एकसारख्या आहेत. म्हणजे जे कुणब्यांचा जो सण साजरा होतो तोच मराठ्यांचा सण साजरा होतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर बैलपोळा हा सण जसं कुणबी साजरे करतात त्या दिवशी मराठी साजरे करतात. बेंदूर सण असेल जो गावखाड्यामध्ये केला जातो, जो दोन्ही समाजामध्ये, दोन्ही कुणबी मराठ्यामध्ये एकच पद्धतीने साजरा केला जातो. किंवा मेल्यानंतर एखाद्याच्या मृत्यूनंतर जी प्रक्रिया करावी लागते, 2 दिवस असतील, त्याच्यानंतर 15 दिवसाची प्रक्रिया केली जाते, ती एक पद्धतीनेच प्रक्रिया केली जाते. काही गावामध्ये कुणबी पण सापडलेत आणि मराठे पण सापडलेत. भावकीमध्ये काय ठिकाणी कुणबी पण आहेत आणि काय मराठी पण आहेत. याचा अर्थ काय होतंय? कुणबी आणि मराठा एकच आहे. हे गॅजेटमध्ये सुद्धा तसंच वर्णन केलेलं आहे. आता दुसरा प्रश्न असा होतो की हे जे GR लागू झालाय, बऱ्याच लोकांची चर्चा अशी होती की GRचा मराठ्यांना फारच फायदा होणार नाही. तर GR बघताना आपल्याला GRचा शासन निर्णय जो लिहिलाय त्याच्यामध्ये असं लिहिलंय, ज्यांच्या काही कारणामुळे नोंदी सापडत नसतील तर त्यांनी काय करायचंय, सक्षम प्राधिकरणाकडे जायच्या अगोदर एक ॲफिडेव्हिट सादर करायचं आहे, ज्याच्यामध्ये आम्हाला काही कारणामुळे आमच्या नोंदी सापडत नाहीत तर त्या नोंदी सापडण्यासाठी मदत करावी. सक्षम प्राधिकरण त्याच्यामध्ये ग्रामपंचायत लेवलला, जसं इथे
त्रिसमिती स्थापन करत असं यांनी लिहिलेलं आहे. तीच त्रिसमिती ग्रामपंचायत लेवलला काम करेल. ग्राम महसूल अधिकारी, पंचायत अधिकारी, तो तहसीलदार, तलाठी सुद्धा असू शकतो, सहाय्यक कृषी अधिकारी, तलाठी असू शकतो, यांच्याकडून डॉक्युमेंट सादर करून ज्यांच्या नोंदी सापडलेली नाहीत, ज्यांच्याजवळ डॉक्युमेंट नाहीत, त्यांना डॉक्युमेंट मिळू शकतं. दुसरं ह्या गॅजेटमध्ये असं लिहिलेलं आहे की ज्यांच्याजवळ 1913 ऑक्टोबर 1967 सालच्या कुणबींच्या ज्या नोंदी सापडलेत त्यांना या GR मधून प्रमाणपत्र दिले जाऊ शकतं. पण ज्यांना मिळालं नाही त्यांचं काय? ज्यांना कुणब्यांच्या नोंदी सापडलेत त्यांनी त्यांची जातीचं प्रमाणपत्र त्यांना भेटल्यानंतर त्यांनी त्यांची वंशावळ सिद्ध करायचे. वंशावळ सिद्ध केल्यानंतर ज्यांना मिळालं नाहीये त्यांना ज्याला जातीचं प्रमाणपत्र मिळाले त्यांनी त्याचं ॲफिडेव्हिट द्यायचं आहे की संबंधित व्यक्ती ही माझ्याच वंशातले, माझ्याच जातीतले. तसं ह्या ठिकाणी तसंच लिहिलेलं आहे. प्रतिज्ञापत्र कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारी व्यक्ती हा त्याच्या नातेसंबंधातली कुळातील असून कुणबी असल्याचे प्रमाणपत्र देण्यास तयार असल्यास तसे प्रमाणपत्र घेऊन उपयुक्त गावपातळीवर म्हणजे उपयुक्त गावपातळीवर चौकशी करण्यात येईल व सक्षम प्राधिकरण त्या व्यक्तीला सुद्धा कुणबींची नोंद करून जातीचं प्रमाणपत्र दिलं जाईल. ह्या GRचं एक वैशिष्ट्य असं आहे की 2012 साली महाराष्ट्र सरकारचा अधिनियम कलम क्रमांक 3 जो पहिला शासन निर्णय आहे, अधिनियम क्रमांक जो अधिनियम 2012चा होता तोच या ठिकाणी उतरण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी नंतर जो पॅरेग्राफ म्हणलेला आहे जातीचं प्रमाणपत्रासाठी, माधुरी पाटील वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्राचं 1994 सालचं जजमेंट असं आहे की शेड्यूल कास्टचं जजमेंट आहे. त्याच्यामध्ये जजमेंटमध्ये जातीचं प्रमाणपत्र कसं मिळवलं जाऊ शकतं याची एक डिस्क्रिप्शन करण्यात आलेलं आहे. तर त्याच्या आधार घेऊनच हा सेकंड पॅरेग्राफ तयार करण्यात आलेला आहे की जो GR आहे त्या GR मधून आता मराठा समाजाला ज्यांना कुणबीच्या नोंदी सापडलेत आणि त्यांच्या वंशावळीमध्ये ज्यांच्या भावकी असेल, ज्यांच्या नातेवाईकामध्ये उरलेल्या कुणबीच्या नोंदी त्यांना जातीचं प्रमाणपत्र कसं मिळू शकतं याला आधार आहे माधुरी पाटील वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्रच्या 1994 सालचं जजमेंट. हे मराठा समाजामध्ये याबद्दल बऱ्याच चर्चा होते. बऱ्याच लोकांचं याच्यामध्ये ओपिनियन असं आहे की मराठा समाजाला काहीच मिळालं नाही. मला अशा लोकांना सांगावंसं वाटतंय की ही तर GRची सुरुवात झालेली आहे. जर 2025च्या अगोदर जर आपण कल्पना केली असती तर आपल्याला आरक्षण मिळेल का नाही हीच माहीत नव्हतं. पण ह्या 2000 वर्षामध्ये आपल्याला ओबीसीच्या नोंदी सापडलेल्या नाही. GRचं हा जो GR जेव्हा ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशन होईल थोडा वेळ लागेल. बघा, युद्ध झाल्यानंतर आपल्याला आपल्या पदरात काय पडलं हे लगेच कळत नाहीये. त्यासाठी युद्धामध्ये आपण काय हरलो, किती नुकसान झालं, किती संपत्ती मिळाली, किती गेली, आपले सैन्य किती गेले आणि आपले किती भागावरती आपलं प्रस्थापित स्थापन झाले हे युद्ध झाल्यानंतर बऱ्याच वेळेनंतर कळतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा एका दिवसामध्ये साम्राज्य स्थापन केलं नव्हतं ना. त्यांनी 350, 355, 75 जे किल्ले घेतले ते एका दिवसामध्ये केले नव्हते ना. थोडं टप्प्याटप्प्याने केले गेले होते. सुरुवातीच्या 2014-18 काळामध्ये आपण SC-BCचं आरक्षण मागत होतो. शिंदे समितीच्या अहवालानंतर आपण तर ओबीसी मध्ये आरक्षण मागत आहे. आता ज्यांच्या ओबीसीच्या नोंदी नाहीत त्यांना आता आपण ह्या GR नुसार ओबीसीच्या नोंदी मिळायला सुरुवात होतील. म्हणजे सुरुवात हळूहळू टप्प्याटप्प्याने मराठा समाज आता ओबीसी कुणबी आणि मराठा समाज हा आता ओबीसीच्या आरक्षणामध्ये जात आहे. सांगायचं यामुळं ओबीसी नेत्यांच्या काही जणांच्या थोडा भावना दुखावलेल्या आहेत. मला सांगा, लक्ष्मण हाकेसारखे व्यक्ती असतील तर लक्ष्मण हाकेबद्दल न बोललेलंच बरं आहे. पण ओबीसी समाजाचे प्रबल नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब असतील, पंकजाताई मुंडे असतील, छगन भुजबळ साहेबांनी तर
असं सांगितलंय की ओबीसी समाजाचे जे जे दिल्लीपासून गल्लीपर्यंत जे जे अभ्यासक आहेत, वकील आहेत, त्यांनी आता एकत्र जमायचंय. याचा अर्थ असा होतो की कुठंतरी याच्यामध्ये गमक आहे. जे त्यांच्या समाजाला कळलं की आता आपलं जे आरक्षण आपल्याला मिळत होतं तर त्याचे ते वाटेकरी झालेले आहेत. त्यामुळं थोडा वेळ लागेल, पण मराठा समाज आता ओबीसीच्या आरक्षणामध्ये गेलेला आहे. हे जवळजवळ आता सिद्ध होत आहे. अतिशय चांगल्या प्रमाणे या सर्व दुसरी GR चा, गोष्ट विश्लेषण याच्यामध्ये करण्यात आलं आहे. अजून काही म्हणायचं तुम्हाला? दुसरी गोष्ट मला ना एक अधोरेखित करावीशी वाटते, ती अशी आहे, सुप्रीम कोर्टाचे काही जजमेंट आहेत, काही गाईडलाईन्स आहेत रिझर्वेशन बाबत. तर गाईडलाईन्स काय सांगतात की लोकसंख्येच्या, तुमच्या राज्याच्या लोकसंख्येच्या 100% रिझर्वेशन हे SC आणि ST ला जातं. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये SC आणि ST ची लोकसंख्या आहे 20, तर त्यांना 100% रिझर्वेशन म्हणजे त्यांना 20% रिझर्वेशन राज्य सरकारने दिलेलं आहे. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन्स अशी आहे की ओबीसी समाजाला 50% आरक्षणाचा हक्क आहे. आता महाराष्ट्रामध्ये गाईडलाईन्स, सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार, गाईडलाईन्सनुसार महाराष्ट्रामध्ये भाटी आयोग कमिशन जे स्थापन झालं होतं त्याच्यामध्ये ओबीसी समाजाची लोकसंख्या आहे 33%, 33.50. जर गाईडलाईन्स सांगतात की ओबीसी समाजाच्या 50%च त्यांना आरक्षण दिलं घेऊन जाऊ शकतं, म्हणजे त्यांचा आरक्षणाचा हक्क किती होतो? 33.50चा आपण अर्ध करूया, 16%, 17%, दोन्ही मिळून होतात ते 20%. हे अर्धे म्हणजे किती होतात? एक 32%. सगळं मिळून एक 32-34 पर्यंत आरक्षण गेलं जाऊ शकतं. पण आज ओबीसी समाजाला भाटिया कमिशननुसार ओबीसी समाज हा 32% आरक्षणामध्ये आहे. आणि गाईडलाईन्सनुसार मराठा समाज हा महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 32% आहे. म्हणजे ओबीसी आणि मराठा ही महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 64% आहे. त्याचे जर आपण अर्ध केलं तर होतात किती? 32%. जे 32% आज ओबीसी समाज घेतोय त्याच 32% मध्ये मराठा समाज सुद्धा आहे. म्हणजे जे कोणी म्हणतात की आमचा वाटा घेतला, अरे तुमचा वाटा घेतलाच नाहीये. जे तुम्ही आजपर्यंत जे मराठा कुणब्यांचं जे आरक्षण घेत होता ते आता मराठ्यांना कळालेलं आहे. आता त्याच आरक्षणामध्ये मराठा येतात. इतक्या वर्ष ओबीसी कुणबी समाजाला माहीतच नव्हतं. सांगायचं जर एक गोष्टीमधून सांगायचं झालं तर एक गाव आहे, गावामध्ये एक कुटुंब होतं. वर्षानुवर्ष ते बाहेर गावी होतं असं गृहीत धरूया. काही कालांतराने त्याला कळलं की या गावामध्ये माझी जमीन आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असून कुठेतरी एक कागदपत्रामध्ये त्याला कळलं की या गावामध्ये माझी जमीन आहे. तर त्याला जमिनीचं कागदपत्र, त्या गावातलं जमिनीचं कागदपत्र त्याला सापडलेले आहेत. आता अर्थातच तो त्या जमिनीचा मालक आहे. इतक्या वर्षांवर्षी तुम्ही जमीन करत होता. आता त्याला कागदपत्र सापडल्यानंतर त्याला ती जमीन तुम्ही दिली पाहिजे. मग हे तसंच आहे. आजपर्यंत कुणबी मराठा समाजाला माहीतच नव्हतं की आपण ओबीसीच्या आरक्षणामध्ये आहोत, पण आता त्यांना कळालेलं आहे. जे आजपर्यंत जे इतर समाजाने त्याचा फायदा घेतला, जे मराठाच्या हक्काचं होतं, कुणब्यांच्या हक्काचं होतं, आता तेच त्यांना त्याच वाटेकरीमध्ये तिथे सामोश होणार आहेत. कुणाच्या हक्काचं घेतलं जाणार नाही. फक्त कसं आहे, स्वतःची राजकीय प्रस्थापित करण्यासाठी, आम्ही ओबीसीचे कैवारी आहोत हे दाखवण्यासाठी, ओबीसी आणि मराठा समाजामध्ये आपापसामध्ये वाद लावण्यासाठी काही राजकीय लोकांचं सध्या जे चालू आहे ते राजकीय लोकांचं चालू आहे. पण गावगाड्यामध्ये ओबीसी असो, ST असो, NT असो, हा समाज गुण्यागोविंदाने आणि आनंदाने राहतात. एकामेकाच्या सुखादुःखामध्ये हे सामील होतात. त्यामुळे गावगाड्यामध्ये ह्या हाकेनी ओरडू किंवा आणि कोणी प्रस्थापित नेत्यांनी काही मतं मांडू काही फरक पडत नाहीये. कारण त्याही लोकांना माहिती आहे जर ह्यांच्या हक्काचं आहे तर आता ह्यांना दिलं पाहिजे, का त्यांच्या ते हक्काचं होतं जे आजपर्यंत आपण घेतलेलं आहे. त्यामुळं मराठा समाजाला माझे म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आता शांत बसायचं आहे. राज्य सरकारने हा GR काढलाय नाही ना, तर आता राज्य सरकारलाच हे स्थापित करावं लागेल. राज्य सरकारलाच हा कोर्टामध्ये GR ला जर चॅलेंज झालं
तर जी आरला चॅलेंज होताना पहिली गोष्ट आहे, जी आरला चॅलेंज करायचं म्हटलं तर अगोदर जे दिलेले वंशावळीचे जे वंशावळी आहेत, ज्यांचे जात प्रमाणपत्र दिलेलं आहे, त्यांना पण चॅलेंज होतं. दुसरी गोष्ट, काय काय जणांचं म्हणणं आहे की हैदराबाद गॅजेट तुम्ही लागूच करू शकत नाहीत. हैदराबाद गॅजेट करू शकत नाहीत तर देशाचं संविधान, हैदराबाद गॅजेट असो, बॉम्बे गॅजेट असो, ब्रिटिश गव्हर्नमेंटने आजपर्यंत केलेल्या लोकसंख्येच्या आधारावरती या देशाचं संविधान लिहिलेलं आहे. जेव्हा देशाचं संविधान जे प्रस्थापित झालं तेव्हा भारताकडे असं कुठलंच डॉक्युमेंट तयार नव्हते. जे इंग्रजांचे डॉक्युमेंट होते, जे निजामांचे डॉक्युमेंट होते, त्याच डॉक्युमेंटवरती संविधान प्रस्थापित झाले. त्यामुळं ह्या गॅजेटला चॅलेंज करायचं म्हणलं तर कोर्टालाही, याचिकाकर्त्यांनाही हे दाखवून द्यावं लागेल की ही जे गॅजेट संविधानिक नाहीये. तर ह्या गॅजेटला मला तर वाटतंय संविधानामध्ये चॅलेंज केलं जाऊ शकत नाही, ना जी आरला चॅलेंज केली जाऊ शकत. कारण पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन आर्टिकल 15-16 मध्ये पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन करून जर एखाद्या समाजाला आरक्षण देता येत असेल तर त्याला आरक्षण दिलं जाऊ शकतं, हे आर्टिकल 16 मध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळं आता ही राज्य सरकारची जबाबदारी आहे की आरक्षण आहे ते कसं टिकवावं लागेल. त्यामुळे आता मराठा समाजानं शांत राहायचं आहे. कुणाच्या तरी पोटात दुखतंय, कुठंतरी काय चुलबुल चालू आहे, याचा अर्थ कुणाला तरी कळून चुकलंय की मराठा आता डायरेक्ट आलेले नाहीत, पण इनडायरेक्ट मराठा समाजाने ओबीसी मध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळं आज आता जे आपलं मुंबईमध्ये जे आरक्षणाची जे लढाई लढली, मी गावखेड्यामधून आलेल्या, ज्याला सहकार्य केलेल्या सर्वच मराठा समाजांचं अभिनंदन करावंच वाटतं. कारण तुम्ही जे सहकार्य आणि जे सपोर्ट दिला त्या सर्वांचंच हे फलित आहे. आणि येणारी पिढी नक्कीच आपल्या आरक्षणामध्ये जाईल, यामध्ये आता काहीच शंका नाही. जसं की आपण पाहिलं, मराठा आंदोलक ज्या संख्येने मुंबईत दाखल झाले, त्यांनी एक संपूर्ण लढा दिला आणि त्याच्यानंतर मराठ्यांचं कुठे ना कुठे त्यांना यश मिळालं आहे. जी आर त्यांना सरकारने सुपूर्द केला आणि पुढील 15 दिवसात, 1 महिन्यात, 2 महिन्यात त्यांना सातारा जी आरची एक अपेक्षा आहे की त्या सातारा गॅजेटच्या वर एक जी आर काढण्यात येईल. तोपर्यंत जसं की यांनी आपले विश्लेषक जयवंत डिसले यांनी म्हटलं की तोपर्यंत मराठा बांधवांना एक शांत राहण्याचं त्यांनी आवाहन केलं आहे.